केंद्रीय मंत्री रामदास आठवले सांगली दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न। देशामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार असा आम्हाला विश्वास आहे। आप की बार 404 हा आमचा नारा असेल। राम मंदिर उद्घाटनाला आमंत्रण असल्यास आम्ही नक्की जाऊ असे बोलत होते। याप्रसंगी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे भैया, कांबळे प्रफुल्ल ठोकळे व आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। करत नाही आहे, पण एक जर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे। म्हणजे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्याला फक्त दोष देऊन चालणार नाही आहे। आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का? गावागावामध्ये अनेक मंडळ स्थापन केली जातात। कुठल्या एका नेत्याच्या पाठीमागे उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही। स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे। त्यामुळे लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे, तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलंय की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं, त्यांना पक्षाचा अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे या वेळेला 4 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे। अब की बार 405 अशा पद्धतीची आमची घोषणा आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे। इंडिया नावाच्या आघाडीने किती प्रयत्न केला तरी सुद्धा इंडिया आघाडीला यश मिळणं अत्यंत अशक्य आहे आणि त्यामुळं जनता ही नरेंद्र मोदीच्या सोबत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जसे जनधन अकाउंट 50 कोटीपेक्षा जास्त उघडण्यात आलेले आहे। त्यानंतर मुद्रा योजनेचे जवळजवळ 42 करोडपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे, लोन मिळालेला आहे। गॅस सिलेंडर 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळालेले आहे। त्यानंतर 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजना जी आहे मेडिकल हेल्प करण्याची एका फॅमिलीला एका वर्षाला 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे। त्यामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा झालेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळालेला आहे। अशा पद्धतीने अनेक कामं आहेत, अनेक कामं ही आमच्या सरकारने केलेली आहेत। नॅशनल हायवे अत्यंत चांगले करण्याचा प्रयत्न झालेला आहे। नवीन नॅशनल हायवे तयार करण्यात आलेले आहे। समृद्धी मार्गासारखा एक मार्ग तयार करण्यात आलेला आहे। त्या धर्तीवर मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी करून त्याला ओबीसी मध्ये न टाकता मराठा समाजाची एक वेगळी ओबीसी कॅटेगरी तयार करून त्यांना एक 14-15% आरक्षण देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यावा अशा पद्धतीची माझी सूचना आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे। अजूनही त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा करणार आहे आणि मराठा समाजाची जी मागणी आहे ती मागणी ते सगळ्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळणार नाही आहे। त्यामुळं ओबीसी सगळ्यांना ट्रीट म्हणजे कुणबी म्हणून सगळ्यांना ट्रीट करता येणार नाही आहे। आता मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि